आवाज बुलंदबोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण ज्या खात्याबद्दल किंवा ज्या मंत्रालयाबद्दल बोलतोय त्या मंत्रालयातून 0.1% दिव्यांगांना लाभ मिळतोय। पण बाकीच्या दिव्यांगांचं काय? बाकीचे दिव्यांग झगडतायत, भांडतायत किंवा न्याय मागतायत। काही दिव्यांगांना या बाबतीत माहिती आहेत गोष्टी की त्याचा लाभ कसा घ्यायचा किंवा त्यातून ते अधिकाऱ्यांच्याकडून कसं मान्य करून घ्यायचं या सगळ्या गोष्टी माहिती आहेत। पण दुसरीकडे मागील मुख्यमंत्री असतील किंवा आताचे सध्याचे मुख्यमंत्री असतील किंवा आता सध्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आश्वासन देतात की त्या गोष्टी आपण निर्णय लवकरात लवकर घेऊ किंवा त्या गोष्टीचा लाभ आपण लवकरात लवकर दिव्यांगांना देण्याचा प्रयत्न करू असं ते पण बोलतात। परत त्याच्यानंतर जे मागील त्या खात्याचे मंत्री होते त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर आम्ही ही प्रक्रिया सुरू करू किंवा याचा लाभ दिव्यांगांना लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू। पण कुठं मिळतोय? काही ठिकाणी त्याचा लाभ दिला जातोय पण काही ठिकाणी दिला जात नाही किंवा काही ठिकाणी फॉर्म भरा म्हणून सांगितलं जातंय, काही ठिकाणी ती योजनाच नाही आहे किंवा ती योजना म्हणजे काय म्हणून विचारलं जातंय किंवा ती योजना आहे का किंवा ती सुविधा खरंच दिव्यांगांना दिली जाते का किंवा दिव्यांगांसाठी खरंच ती सुविधा अस्तित्वात आहे का असं भरपूर सारे प्रश्न विचारले जातात या संबंधित अधिकाऱ्यांच्याकडून। मग नेमकं चाललंय काय? म्हणजे सरकारच्यात आणि अधिकाऱ्यांच्यात ताळमेळ आहे की नाही? म्हणजे जे काही सन्माननीय मंत्री महोदय असतील यांच्यात आणि जे काही अधिकारी आहेत त्यांच्या हाताखाली जे काही काम करणारे अधिकारी आहेत तर त्या अधिकाऱ्यांच्यात आणि त्यांच्यात ताळमेळ आहे की नाही हा माझ्या मनात प्रश्न येतो। आज आपण बोलतोय अन्न पुरवठा मंत्रालयाबद्दल। म्हणजे अन्न पुरवठा मंत्रालयाकडून आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट मिळाली पाहिजे तर त्या महत्वाच्या गोष्टीबद्दलच बोलतोय आपण। महत्वाची गोष्ट म्हणजे अंत्योदय शिधापत्रिका, अंत्योदय कार्ड बद्दल बोलतोय आपण। अजूनपर्यंत दिव्यांगांना मला एक सांगा, जे काही अंत्योदयचं लाभ आहेत तर ते कुणाला माहित आहेत? किती दिव्यांगांना माहित आहे त्यांनी सांगा मला। आणि किती दिव्यांगांना माहित नाहीये किंवा किती दिव्यांगांना माहित आहे की त्याचा लाभ कसा घेतला पाहिजे किंवा त्याची प्रक्रिया कशी केली पाहिजे या बाबतीत कुणालाच काहीच माहित नाही आहे। तर आज आपण त्याच्या बाबतीत चर्चा करणार आहोत। म्हणजे अन्न पुरवठा मंत्रालयाकडून दिव्यांगांना काय मिळतं, काय मिळत नाही, काय मिळालं पाहिजे या बाबतीत आपण मागील व्हिडिओमध्ये चर्चा केलेलीच आहे। त्यावेळेला अजित पवारजी त्या मंत्रालयाचे मंत्री होते पण आता त्याला सविस्तर एक वेगळे मंत्री देण्यात आलेले आहेत आणि त्या मंत्र्यांचं नाव आहे छगन भुजबळजी। तर छगन भुजबळजी यांनी गेल्या वेळेस आपल्याला शब्द दिला होता की दिव्यांगांच्या बाबतीत जे काही निर्णय असतील तर ते घेतले जातील किंवा दिव्यांगांना अंत्योदयमध्ये घेतलं जाईल म्हणून। पण आता त्याचं पालन करायची वेळ आलेली आहे कारण आता तुमच्याकडे ते मंत्रीपद आलेलं आहे। त्याच्यामुळे पहिला मी तर अभिनंदन करेन, म्हणजे दिव्यांगांचा आवाज या चॅनलकडून छगन भुजबळांचं अभिनंदन की आपल्याला मंत्रीपद मिळालेलं आहे। कबूल आहे, जरा थोडं लेट मिळालेलं आहे पण मिळालेलं आहे। त्याचा आता योग्य वापर केला पाहिजे। योग्य वापर करून दिव्यांगांची जी काही प्रश्न आहेत तर ती प्रश्न सोडवली गेली पाहिजेत। अन्न पुरवठा विभागाकडून जे काही शक्य आहे तर ते शक्य गोष्टी सगळ्या दिव्यांगांसाठी दिल्या पाहिजेत हेच आमचं मागणं आहे। तर दिव्यांगांना अन्न पुरवठा विभागाकडून काय दिलं जातं? तर एक म्हणजे जे काही लायसन्स असतील, फूड लायसन्स वगैरे ते दिलं जातं। अंत्योदयमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठीच आहे म्हणजे योजना आहे तशी। परत धान्य दिलं जातं। या साऱ्या गोष्टी आपल्याला दिव्यांगांना दिल्या जातात। म्हणजे शॉप काढायचं असेल तर शॉप काढण्यासाठी म्हणा किंवा फूड लायसन्स मगाशी बोलल्याप्रमाणे कारखाना काढण्यासाठी वगैरे तर ते दिलं जातं। तर या गोष्टी दिल्या जातात। काय दिलं जात नाही? तर या सगळ्या ज्या आता मी गोष्टी सांगितल्या तर त्या सगळ्या गोष्टीच मिळतात असं नाही आहेत। फूड लायसन्स एक मिळतं, परत अंत्योदयमध्ये नाव नोंद करून घेतो म्हणून सांगितलं जातं पण ते घेतलं जात नाहीये किंवा त्याचा लाभ सगळ्याच दिव्यांगांना मिळत नाहीये आजपर्यंत। कारण ज्याला वर्षातून एकदा तर का होईना जे काही आपलं रेशनचं हे असतं दुकान असतं तर तिथून किंवा अन्न पुरवठा विभागाकडून आपल्याला वेगवेगळे फॉर्म भरून द्यावे लागतात। आता सुद्धा सध्या कुठले तरी फॉर्म द्यायचं चालू आहे, केवायसी करायचं चालू आहे। तर त्या केवायसी करून घेत्यावेळी किंवा अन्य फॉर्म भरत्यावेळी तिथं ऑप्शन असतो दिव्यांगांचा, तर तो दिव्यांगांचा ऑप्शन आम्ही सिलेक्ट केलेला असतो किंवा ते भरलेला असतो तरी सुद्धा आम्हाला त्याचा लाभ मिळत नाही। परत एकदा अंत्योदयचा फॉर्म भरला, अन्न पुरवठा विभागाला जर गेलो आपण तालुक्याच्या जे काही अन्न पुरवठा विभागाला गेलो आपण तहसीलदार कार्यालयाच्या, तर तिथं सुद्धा गेल्यानंतर आपल्याला दिव्यांगांना अन्न पुरवठा विभागाची योजना किंवा अंत्योदयची योजना आपल्याला चालू नाही म्हणून सांगितलं जातं किंवा त्याचे फॉर्म अजून सुटलेले नाहीयेत, वरून GRच नाही आलेला म्हणून सांगितलं जातं। म्हणजे ज्या काय आता मी योजना सांगितलेल्या दिव्यांगांना दिल्या जातात तर त्या दिल्या जात नाहीत। आता दिव्यांगांना खास करून काय दिलं पाहिजे अन्न पुरवठा विभागाकडून? मागील पण व्हिडिओमध्ये पण सांगितलंच आहे पण आत्ताही सांगतो। पहिलं म्हणजे सरसकट अंत्योदयला लाभ दिला गेला पाहिजे। सरसकट जे काही महाराष्ट्रामध्ये दिव्यांग राहत आहेत, भले त्याचं लग्न झालेलं असू दे, भले तिचं लग्न झालेलं नसू दे, तरी सुद्धा त्या जे अंत्योदयचं लाभ आहेत तर त्या अंत्योदयचे लाभ दिले पाहिजेत। दुसरं म्हणजे 25 किलो धान्य दिव्यांगांना दिलं पाहिजे। तिसरं म्हणजे जे काही
म्हणजे घरात लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्याच्यामध्ये त्याला जे अतिरिक्त दर आकारलं जातं तर त्याच्यामध्ये सुद्धा सूट दिली गेली पाहिजे. परत फूड लायसन्समध्ये जर दिव्यांग एखादं किराणा शॉप टाकू इच्छितो किंवा एखादी फॅक्टरी जर खाद्याची जर टाकू इच्छितो तर त्याला सुद्धा त्याचं लायसन्स दिले गेले पाहिजेत. या साऱ्या गोष्टी आहेत ज्या अन्न पुरवठा विभागाकडून दिल्या जातात तर त्या सहज दिल्या गेल्या पाहिजेत. परत नोकरीमध्ये सुद्धा अन्न पुरवठा विभागामध्ये किमान प्रत्येक अन्न पुरवठा ऑफिस आहे ना जे म्हणजे तालुक्या लेवलला तर तिथे किमान एक दिव्यांग तिथे भरती करून घेतला पाहिजे. एक दिव्यांगाला तिथे दिली गेली पाहिजे जागा. कारण दिव्यांगाचं दुःख दिव्यांगच जाणू शकतो आणि दिव्यांगांच्या सुविधा दिव्यांगच देऊ शकतो. तर यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. आता छगन भुजबळांनी लवकरात लवकर हे निर्णय घेतले गेले पाहिजेत. अंत्योदयमध्ये खूप सारे दिव्यांग म्हणजे लाभ घेत नाही आहेत, लाभापासून वंचित आहेत. पण ज्या वेळेला आम्ही रेशन आणायला जातो, रेशन म्हणजे आपलं जे काही गहू तांदूळ आपल्याला मिळतं त्याला त्या रेशन दुकानामध्ये जातो त्यावेळेला तिथं त्या रेशन दुकानदाराला विचारलं मला अंत्योदयचा फॉर्म दे तर तो का नाही म्हणतो. अंत्योदय म्हणजे काय पहिला विचारतो आणि अंत्योदयचा फॉर्म माझ्याकडे मिळत नाहीत किंवा ती योजना चालू नाही म्हणून सांगितलं जातं. तरी असं का झालं, का केलं जातं, त्यांना का सांगितलं जात नाही. बाकीच्या गोष्टी केवायसी करायची असू दे किंवा बाकीची साधी एक छोटीतली छोटी गोष्ट असली तर सुद्धा त्यांना लगे माहिती असते किंवा एखादा नियम लागू झाला असला तर तो सुद्धा माहीत असतो. मग ही गोष्ट एवढी मोठी दिव्यांग आपल्या जवळपास लाखो दिव्यांग आपल्या राज्यात राहत आहेत तरी सुद्धा ती गोष्ट का माहीत नसावी या अधिकाऱ्यांना. या जे काही ते टेंडर किंवा कॉन्ट्रॅक्टदार आहेत जे रेशन दुकान चालवत आहेत तर त्यांना का माहीत नसावी. बरं त्यांना माहीत नाही ना. ज्यावेळेला आम्ही अन्न पुरवठा विभागामध्ये जातो, अन्न पुरवठा विभागाच्या ऑफिसला जातो तर तिथं सुद्धा आम्ही फॉर्म भरायला मागतो, फॉर्म भरायला डॉक्युमेंट जमा करायला जातो तर त्यावेळेला तिथं सांगितलं जातं तुझं लग्न झालेलं नाही आहे किंवा तुला लग्न झाल्याशिवाय मिळणारच नाही, तुझं एकत्रितच आहे. बरं विभक्त रेशन कार्ड करून द्या आम्हाला तर तेही दिलं जात नाही. दिव्यांगांचं वेगळं रेशन कार्ड काढा म्हणलं तर तेही काढलं जात नाही. मग असं का. बरं बाकीचे जे पैसे देत आहेत किंवा जे दादागिरी करून काढतायत किंवा जे कायद्याची भाषा दाखवत आहेत किंवा कायद्याची भाषा बोलतायत तर त्यांना तुम्ही देता मात्र, पण बाकीच्यांना का देत नाही. सहज सरळ सोप्या भाषेत का देत नाही, सहज सोप्या मार्गाने का दिले जात नाही दिव्यांगांना अंत्योदयचं लाभ, हा माझा प्रश्न आहे. छगन भुजबळांनी हा प्रश्न आता मंत्री होऊन ते थोडे दिवस झालेले आहेत पण त्यांना दीर्घकाळचा अनुभव आहे. कारण ते ज्येष्ठ नेते आहेत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना मंत्रालयात किंवा एखाद्या खात्यावर वचक कसं ठेवायचं किंवा एखाद्या खात्याचे निर्णय कसे घ्यायचे हे त्यांना माहीत आहे. तसे निर्णय आपण घेतले होते. म्हणजे जे काही ते मध्ये एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला जे काही आपल्याला 1-1 किलो म्हणजे तेल 1 किलो, डाळ 1 किलो, रवा 1 किलो, साखर 1 किलो वगैरे ते मिळायचं किट आपल्याला, तर त्याचाही निर्णय छगन भुजबळांनीच घेतला होता. परत जे शिवभोजन थाळी होते त्याच्यासाठी सुद्धा निर्णय घेण्यामध्ये योगदान हे छगन भुजबळांचं होतं. त्याच्यामुळे असे चांगले चांगले निर्णय छगन भुजबळजी घेत आहेत. तसेच दिव्यांगांच्या अंत्योदयचं सुद्धा प्रश्न सोडवला गेला पाहिजे आणि सगळ्या अन्न पुरवठा विभागाच्या ऑफिसरांना सांगितलं पाहिजे की फक्त नुसता दिव्यांग जर असेल, एका रेशन कार्डवरती दिव्यांग असेल तर त्याच्या नावावरती दिव्यांग तो असेल आणि त्याच्या नावावरती जरी रेशन कार्ड नसेल तरी सुद्धा त्याचा लाभ त्या दिव्यांग फॅमिलीला झाला पाहिजे. कारण त्या फॅमिलीमध्येच तो दिव्यांग राहतोय ना. अशा कोणत्याही अनावश्यक अटी नियम घातले नसले पाहिजेत म्हणजे त्याच्या नावावरतीच रेशन कार्ड पाहिजे. आता सरासरी जवळपास लेडीच्याच नावावरती रेशन कार्ड आहेत किंवा दिव्यांगांचे लग्न होत नाहीत किंवा दिव्यांगांच्या भरपूर साऱ्या दिव्यांगांचे लग्न झालेले नाहीत. मग त्यांनी काय करायचं, त्यांना काय पोटाला लागतच नाही का, त्यांना खायला लागतच नाही, ते गहू खात नाहीत का किंवा ते भात खात नाहीत का, या गोष्टी आहेत. या प्रश्न आहेत माझे की दिव्यांगांच्या बाबतीत जे काही आहे तर ते दिले गेलं पाहिजे, दिव्यांगांना न्याय दिला गेला पाहिजे. बाकीच्या राज्यांमध्ये मात्र दिलं जातं. म्हणजे आपल्या शेजारचे कर्नाटक असू देईल किंवा गुजरात असू देईल किंवा राजस्थान असू देईल, इथं अंत्योदयचा लाभ दिव्यांगांना दिला जातो आणि आपल्याच राज्यात का दिले जात नाही हे छगन भुजबळांनी सांगावं मला. कारण छगन भुजबळांना विचारण्याचं कारण की याच्या आधी अजित पवारांच्याकडे होतं पण आता तुमच्याकडे मंत्रिपद आलेलं आहे. त्याच्यामुळे याचा निर्णय जे काही बच्चू कडू म्हणतात आपले की दिव्यांगांच्यावरती अन्याय होतं ते अन्यायाचं जे काही अन्याय सोडवण्याचं काम किंवा अन्यायावरती मात करण्याचं काम छगन भुजबळांनी करावं आणि छगन भुजबळजी यांनी दिव्यांगांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. अंत्योदयच नाही पण बाकीचे जे काही गोष्टी आहेत तर ते दिव्यांगांना सगळे लाभ दिले गेले पाहिजेत जेणेकरून दिव्यांगांचं आयुष्य थोडं सोपं होईल. दिव्यांगांचे आश्रम असतील, दिव्यांगांचे अनाथ आश्रम असतील किंवा दिव्यांगांचं जे काही वृद्धाश्रम असतील याच्यासाठी सुद्धा लाभ दिला गेला पाहिजे किंवा दिव्यांगांचं जे काही म्हणजे मुलींचं जे काही राहण्याचं वसतिगृह असेल किंवा दिव्यांग वसतिगृह असेल इथं सुद्धा जे काही धान्य कमी पडतं किंवा धान्य मिळत नाही किंवा तिथं अन्न मिळत नाही काही दिव्यांगांना तर त्याचा सुद्धा मार्ग काढला गेला पाहिजे. या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत आणि अंत्योदय शिधापत्रिकेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला गेला पाहिजे. लवकरात लवकर म्हणजे मोजक्या दिवसातच सोडवला गेला पाहिजे. त्याच्यासाठी काही महिने किंवा काही वर्ष न लावता मोजक्या दिवसातच त्याचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे आणि तो सोपा आहे. कारण काही दिव्यांगांना लाभ मिळतोय ना. आपल्याच जे काही आपल्या फॅमिली आहे, दिव्यांगांचा आवाज ही फॅमिली आहे, तर या फॅमिलीमधल्याच काही दिव्यांग मित्रमैत्रिणींना आपल्या अंत्योदयचा लाभ मिळतोय पण बाकीच्यांना का नाही. मग हा अन्याय का.
हा अन्याय बंद झाला पाहिजे आणि सगळ्या दिव्यांगांना लाभ मिळाला पाहिजे. सगळ्या दिव्यांगांच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या दिल्या गेल्या पाहिजेत, एवढंच माझं म्हणणं आहे. तर हे छगन भुजबळ जी असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील किंवा दुसऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार जे असतील किंवा आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ असतील म्हणजे देवेंद्र फडणवीस जे असतील, हे लवकरात लवकर प्रश्न सोडवतील. जसं बच्चूभाऊंना त्यांनी शब्द दिला आहे की अंत्योदयचं जे काय आहे तर ते प्रश्न सोडवलं जाईल. ज्या वेळेला रायगडच्या म्हणजे पायथ्याशी म्हणजे पाचवडला जिजाऊंच्या समाधीस्थळी आंदोलन झालं होतं किंवा उपोषण झालं होतं बच्चूभाऊंचं, तर त्या उपोषणाच्या स्थळी यांनी आश्वासन दिलंय की जे काही दिव्यांगांचे प्रश्न आहेत तर ते सोडवले जातील. मी परत एकदा आठवण करून देतोय की त्या उपोषणा म्हणजे त्याचं आश्वासन तुम्ही दिलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला ते उपोषण होऊन सुद्धा आता महिना दीड महिना उलटून गेलेला आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर याच्या बाबतीत निर्णय घेतले जावेत आणि दिव्यांगांच्या ज्या काही प्रश्न आहेत तर ती प्रश्न सोडवली गेली पाहिजेत, हीच आमची एक निर्मळ अपेक्षा आहे. आणि या अपेक्षा लवकरात लवकर छगन भुजबळ असतील किंवा मंत्रिमंडळ असेल हे पूर्ण करेल हे म्हणजे एक विश्वास ठेवतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.